भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 35 मधील तरतुदीनुसार भारत सरकार वनक्षेत्रे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही जमिनीला सेक्शन 35 लावू शकते अशी तरतूद आहे. पण त्यासाठी कायद्यात काही कार्यप्रणाली आहे. राज्य शासनाच्या वन विभागाने 1950 ते 1965 या कालावधीत जवळपास 40,000 शेतकऱ्यांच्या जागांवर वने असे लावले असून यामध्ये सुमारे 2.5 लाख हेक्टर क्षेत्रांचा समावेश असल्याचे सह्याद्री परिसर शेतकरी संघटनेने सांगितले. या संघटनेची अति तातडीची बैठक सोमवारी बदलापूर पश्चिम येथे पार पडली. सेक्शन 35 नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा. 35 सेक्शन बद्दल आपण कोणती माहिती द्याल आम्हाला? 35 सेक्शन हा 1927चा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट नुसार 35 हा कलम आहे आणि त्या कलमान्वये राज्य शासन भारत सरकार वन जमीन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वनक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही जमिनीला 35 सेक्शन लावू शकते असं ते कलम म्हणत आहे. तर सर्वसाधारणपणे 35 सेक्शन किती हेक्टर जागेवर लावले आलेला आहे? आता तसं पाहायला गेलं तर 1960 पूर्वी हा जो प्रदेश आहे सह्याद्रीच्या अलीकडं आणि पलीकडं म्हणजे ठाणे, रायगड, पालघर हे 3 जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित आहेत आणि या ठिकाणी जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र वनसद्देखाली खाजगी जमीन गेलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने 1975चा महाराष्ट्र खाजगी वन कायदा अंमलात आणून त्या जमिनी ॲक्विजिशन केल्याचं दिसून येत आहे. संघटनेची पुढील भूमिका कोणती आहे? पुढील भूमिका संघटनेची जी आहे सह्याद्री परिसर शेतकरी संघटना या संघटनेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन केलेलं आहे का या जमिनी वन नाहीत. कारण 1980 पूर्वी या जमिनी जवळपास 80% जमिनी ह्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने त्या शेतकऱ्यांना परत केलेल्या आहेत. खाजगी वन डेप्युटी कलेक्टर असतील यांनी त्या जमिनी परत केलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे का त्या जमिनी ह्या वन नव्हत्या आणि त्या जमिनी शेतीच होत्या आणि त्या जमिनी जवळपास 80% आहेत. त्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात आणि त्यांच्यावर असलेली वनसंज्ञा ही काढावी अशी म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. आणि दुसरा मुद्दा असा आहे का ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर वन आहे ते वन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवलं पाहिजे आणि त्या वनाचा फायदा हा राज्य शासनाला नव्हे तर मानवजातीला निसर्गाला होईल असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना तुम्ही कोणतं आव्हान कराल? शेतकऱ्यांनी संघटित होऊन जास्तीत जास्त वृक्षसंपदा वाढवली पाहिजे जेणेकरून याची गरज या शासनालाच नव्हे तर मानवजातीला निसर्गाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी हा करत असतोय. परंतु त्या शेतकऱ्याला त्या वृक्षराजीचा पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही आणि तो फायदा मिळावा हा त्याचा हेतू आहे. जेणेकरून त्याला वार्षिक मोबदला सरकारने दिला पाहिजे. जसं आपण एखाद्या MIDCच्या कंपनीकडून वृक्ष संपादनेसाठी सेस घेतोय त्याच अनुषंगाने आम्हाला कार्बन क्रेडिट आमच्या शेतकऱ्याला दिली पाहिजे असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.